नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणात आता डॉक्टरची ही एंट्री। महिलांना गर्भधारणा होऊ देऊ नये म्हणून खरातनं डॉक्टरची मदत घेतल्याचा संशय। सूत्रांची माहिती, गर्भधारणा रोखण्यासाठी खरात डॉक्टरच्या सल्ल्यानं गोळ्या देत असल्याचाही संशय। भोंदू खरातला पोटाचा आजार असल्याची माहिती समोर। शिवनिका संस्थेचे विश्वस्त डॉक्टर कातोरेंनी खरातवर 2 वेळा उपचार केल्याची माहिती। डॉक्टरच्या ओळखीनंतर खरातनं विश्वस्त पदासाठी गळ घातल्याची ही माहिती। त्यानंतर डॉक्टर कतोरेंचा विश्वस्त म्हणून समावेश। भोंदू खरात प्रकरणात वन विभागही कारवाई करणार। या संदर्भात वन विभागानं एसआयटीला पत्र पाठवलंय। भोंदूंना अघोरी पूजेसाठी काही प्राण्यांची शिकार केल्याचा संशय। उपवनसंरक्षकांचं नाशिक पोलीस आयुक्तांना लेखी पत्र। 40-45 नेते भोंदू खरातच्या नियमित संपर्कात। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। खरातच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेतही सत्ताधारी विरोधी नेत्यांची नावं। कोडवर्डमध्ये खरातनं राजकीय पक्षांची नावं सेव्ह केल्याचं समोर। कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी राजकीय नेते भोंदूचा सल्ला घेत असल्याची ही सूत्रांची माहिती। शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी खरातसह 5 जणांवर गुन्हा। मूळ मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल। कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा फिर्यादीचा दावा। भोंदू खरात आउटडोर व्हिजिटसाठी 5 लाख रुपये घ्यायचा। भक्त भोंदूला घरी व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आतुर असायचे। जो जास्त पैसे देईल त्याच्यासोबत भोंदू जायचा। एसआयटी तपासात माहिती उघड। भोंदू बाबा अशोक महिलांसाठी वेगळा तर इतर भाविकांसाठी वेगळा मोबाईल वापरायचा। बाबाच्या प्रभावाखाली असलेल्या महिलांचे वेगळ्या नावाने नंबर सेव्ह केलेले होते। सूत्रांची माहिती। भोंदूच्या ऑफिसच्या साऊंड प्रूफ काचा आणि दाराची फॉरेन्सिक कडून तपासणी। भक्त नोंदवही जप्त, काळे पडलेले पेढे आणि संशयास्पद यंत्रही ताब्यात। तपास अधिकाऱ्यांकडून पीडितांना घटनास्थळी नेत तपास। भोंदू खरातचा सीए ललित पोफळे वादाच्या भोवऱ्यात। ललित पोफळेकडे संपत्ती आली कुठून ही चर्चा। पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये 57 नंबर प्लॉटमध्ये खरेदी केला रो हाऊस। सीए ललित पोफळेच्या पत्नीच्या नावे रो हाऊस असल्याची माहिती। शिर्डीतील एका शेतकऱ्याची जमीन भोंदू खरातनं बळकावल्याची माहिती समोर। मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून 5 जणांवर गुन्हा दाखल। भोंदू अशोक खरातची सलग 13व्या दिवशी एसआयटी कडून चौकशी। भोंदू खरातची 5 तासांपासून चौकशी सुरू। भोंदू खरातची उद्या पोलीस कोठडी संपणार। जप्त केलेल्या मोबाईलमधील डेटावरून एसआयटीचा तपास सुरू। खरातच्या संपर्कातील व्यक्तींची आज चौकशी होण्याची शक्यता। माझ्यावर झालेल्या आरोपात तथ्य नाही। मी परमनंट होईन की नाही याची मला खात्री नाही। पगार 2023ला शाळेत ग्रँट मिळाल्यावर सुरू झाला। 2022 साली शालार्थ आयडी केसरकरांच्या माध्यमातून मिळाल्याचा भोंदू खरातचा भाऊ दिलीप खरातवर आरोप। रुपाली चाकणकरांना अद्याप समन्स नाही। सूत्रांची माहिती। एसआयटीनं चाकणकर यांना अद्याप चौकशीला बोलावलं नसल्याची माहिती। एसआयटी चाकणकरांना अद्याप चौकशीसाठी का बोलवत नाही। सुषमा अंधारेंची टीका। तर महिला असल्यानं दूरचा प्रवास शक्य होत नाही असं चाकणकर समन्सना उत्तर देत असतील तर तो एसआयटीचा अपमान। अधिकारी अपमान सहन करतायत का? अंधारेंची प्रतिक्रिया। नाव गोरे मात्र कामं काळे। खरातकडे जाणाऱ्यांपैकी नीलम गोरे एक असाव्यात। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांचा नीलम गोरेंना टोला। महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंचे वडील भोंदूंचे भक्त। वडील भक्त असल्यामुळे महिला बालकल्याण मंत्रीही भक्त। भोंदू प्रकरणावरून अदिती तटकरेंवर राऊतांचा निशाणा। राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे आहेत। महिला व बालविकास मंत्र्यांनी भोंदू खरात प्रकरणात एकही प्रतिक्रिया दिली नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची अदिती तटकरेंवर टीका। भोंदू खरात पीडितांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव रचायचा। खरात गुंगीचं औषध दिल्यानंतर पीडितांसमोर एका यंत्राशी बोलायचा। खरात मोबाईलमधील ज्या यंत्राशी बोलायचा ते सिरी ॲप असल्याचंही समोर। खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत चंद्रकांत पाटलांचं नाव असल्याची माहिती। तर पत्रिकेत नाव असल्याचं मला आता समजतंय अशी चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया।
ज्यांना कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य नाही अशी व्यक्ती महिला आयोगाच्या अध्यक्षपदी होती। रुपाली ठोंबरेंचा रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल, तर एसआयटी अजूनही रुपाली चाकणकरांची चौकशी का करत नाही, सुषमा अंधारेंचा सवाल। नीलम गोऱ्हे आरोपांवर उत्तर देण्याऐवजी दुसऱ्यानं दिलेलं वाचून दाखवतायत। खरात आणि गोऱ्हेंचे संबंध लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तृप्ती देसाईंचा आरोप। खरातच्या प्रकरणात कुणाकुणाचं नाव घेणार, खरातकडे कोण कोण येत होतं या संदर्भात त्यानं घेतलेली नावं पोलिसांनी आणि एसआयटीनं जाहीर करावीत, संजय राऊतांची मागणी। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या काळात 31 मार्च 2018 मध्ये भोंदू खराच्या ईशानेश्वर मंदिराला क वर्गाचा दर्जा, अंधारेंचा दावा, कोणत्या निकषावर पर्यटन दर्जा दिला, रावल यांची ही चौकशी करा, अंधारेंची मागणी। आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं अशी चर्चा। भोंदू अशोक खरात प्रकरणावरून रोहित पवारांचं ट्विट, तर दादांच्या अपघाताची माहिती असलेल्या व्हीके सिंगलाही वाचवण्याची चर्चा। सत्य लपवता येत नाही, रोहित पवारांचं ट्विट। खरातच्या सीएवर कारवाई करणं गरजेचं, शशिकांत शिंदेंची मागणी। हवाला मनी लॉन्ड्रिंग झाले असेल तर त्यांच्या मागे कोण कोण आहे याची चौकशी व्हावी, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। पार्थ पवार आणि सुनील तटकरेंमध्ये बैठक, राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू। दोन्ही नेत्यांमध्ये पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती। राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात पटेल तटकरेंनी बदल केल्याचा रोहित पवारांचा आरोप। बदल केलेल्या पक्षाच्या नवीन संविधानात अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय आणि ओबीसी सेल काढून टाकले, रोहित पवारांचा आरोप। नव्या संविधानात 7 पैकी केवळ 4 सेल शिल्लक। रोहित पवारांनी एनसीबी मध्ये फूट पाडण्यासाठी 5 कोटींचं पॅकेज दिलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांचा आरोप। पक्षातील सेलवरून रोहित पवार दिशाभूल करतायत, सुरज चव्हाणांची टीका। पक्ष कुटुंबाच्या ताब्यात राहावा म्हणून निवडणूक आयोगाला पक्षातील नेत्यांकडून पत्रव्यवहार, सुरज चव्हाणांचं वक्तव्य, तर केलेल्या बदलाविषयी सुनेत्रा पवारांना नेत्यांनी माहिती दिली होती, चव्हाणांची प्रतिक्रिया। सुनील तटकरे प्रफुल्ल पटेलांकडून अजितदादांचा पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न, दादांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करा म्हणून कधीही पुढे आलेले काही जण आता मात्र पटेल तटकरे चाकणकरांची चाटुगिरी करतायत, लवांडेंचा आरोप। सातारा जिल्हा परिषदेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं पत्र समोर, अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचं सीसीटीव्ही दृश्यांच्या रेकॉर्डिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित। सीसीटीव्ही रेकॉर्ड मिळणार की नाही याबाबत साशंकता। तुषार दोषी रजेवर गेले म्हणजे काहीतरी चुकीचं केलं असेल, चुकीचं झालं असेल तर निवडणूक प्रक्रिया रद्द केली पाहिजे, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची मागणी। देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचा भारतावर काही परिणाम नाही, पण संकटाच्या काळात देखील काँग्रेसकडून राजकारण सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका। युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशात लॉकडाऊन, फडणवीसांची माहिती। गडचिरोलीतील अहेरी, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील 1580 एलपीजी सिलेंडरची मागणी, फक्त 342 सिलेंडर उपलब्ध, नेटवर्क अभावी अनेक ठिकाणी ऑनलाईन प्रक्रिया स्थगित, मागणी आणि पुरवठ्यातील फरकामुळे पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपांवर 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा, 2 दिवसांपासून शहरातील सगळे ऑटो एलपीजी पंप बंद, संपूर्ण शहरात एकच पेट्रोल पंप सुरू, सावंगी परिसरातील सुरू असलेल्या गॅस पंपावर रिक्षा चालकांची मोठी गर्दी। जळगावच्या मुक्ताईनगरमधील हरताळा फाट्यावरील पेट्रोल पंपावर टाक्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्याचा प्रताप, 500 लिटरच्या टाक्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्याचा प्रताप करण्यात आलाय। संपूर्ण प्रकार नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केलाय, साठवणूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येते। नागपूरच्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम कंपनीनं चीनला जाणारी 2 जहाजं थांबवली, कंपनीकडून 50,000 मेट्रिक टन एलपीजी साठ्याची खरेदी। या एलपीजीमुळे अंदाजे 22 लाख गॅस सिलेंडर भरले जाऊ शकतात, यामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। ठाण्यातील व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा हळूहळू सुरळीत होण्यास सुरुवात,
तर घरगुती गॅस सिलेंडर 25 दिवसाला 1 आणि 35 दिवसाला 2 सिलेंडर पुरवले जाणार। जळगाव शहरातील 5ही एलपीजी गॅस पंप बंद। ग्रामीण भागातील एलपीजी गॅस पंपांवर ऑटो रिक्षा चालकांची गर्दी। 58 रुपये प्रति लिटर मिळणारा गॅसची तब्बल आता 125 रुपये लिटरनं विक्री। नंदुरबार मधील शनी मांडळ परिसरात गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचं मोठं नुकसान। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नुकसानीची पाहणी केली। तातडीनं पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवण्यात। जळगावच्या चोपड्यातील मामलदेव परिसरात हिंस्र प्राणींचा 2 महिन्यांच्या बालिकेवर हल्ला। आईच्या कुशीत झोपलेल्या बालिकेला उचलून नेलं। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण। पाहणी करत पोलिसांकडून गुन्हा नोंदणीचं काम सुरू। जळगावच्या मुक्ताईनगर, भुसावळ आणि बोदवड तालुक्याला अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका। वादळी वाऱ्यामुळे ज्वारी, मका इतर पीक जमीनदोस्त। तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी।